श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे वेट लॉसचं मस्त सॅलड. हिरव्या मुगाचं हे सॅलड राहणार आहे. बघा, असे मी रात्रभर भिजवून ठेवलेले होते आणि याला छोटे छोटे मोड पण आलेले आहेत. तर मी अर्धे काय केले की मिठाच्या पाण्यात टाकले आणि छान उकळून घेऊया हे सॅलड, हे मूग. ठीक आहे. आणि बघा असे छान मस्त होत आहेत आणि हे होत आहे तिथपर्यंत आपण बाकीच्या भाज्या चिरून घेऊया. सो तेव्हा माझ्याकडे अवेलेबल होती काकडी अवेलेबल होती. सो मी काकडी घेतली आणि त्याच्यानंतर घेतलं आहे एक गाजर. या डब्यामध्ये भाज्या भरून ठेवल्या की मस्त फ्रेश राहतात पुष्कळ दिवसपर्यंत. गाजर घेतलेलं आहे. त्यानंतर निंबू खूप इम्पॉर्टंट आहे. आपण सॅलड घेतो आहे, वरण घेतो आहे, वरणावर ही लिंबू खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि सोबतच घेतला एक कांदा. आणि आता आपण याला छान सोलून आणि चिरून घेऊया. तोपर्यंत मी तुम्हाला सांगते. सो मी हे सॅलड 2 ते 3 आठवड्यापासून खात आहे आणि इट रिअली हेल्प्स मी टू लाईक लूजिंग वेट. 2 ते 3 किलो माझं वजन कमी झालेलं आहे सॅलड खाऊन. आणि नुसतं सॅलड नाही, त्यासोबत थोडी एक्सरसाइज पण केलेली आहे. बघा, छान काकडी चिरून झालेली आहे, तर मी गाजर पण छान चिरून घेते आहे आणि ही देखील चिरून झाले. आता आपण कांदाही चिरून घेऊया. आणि असं डायटिंग इज नॉट बोरिंग आणि ऑल. बस तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज करा. आणि जर तुम्ही नंतर पण जंक फूड वगैरे खात असाल तर मग ते स्वतःच खायची इच्छा नाही होत. मी तर खूप जास्त फूडी आहे, मला तर लागतंच वडापाव आणि ते नेहमी. बट जस्ट मी स्टार्ट केलं आहे ना, तेव्हापासून डिफरन्स खूप जाणवत आहे मला. म्हणजे मी खूप एनर्जेटिक असते आणि पुष्कळ सारे हेल्थ बेनिफिट्स असं जाणवत आहे. सो आपलं चिरचार करून झालेलं आहे आणि आपले आता मूग पण ऑलमोस्ट झालेच असेल, ते आपण चाळून घेऊया. बघा, असं छान गरम आहे त्यामुळे पकडलेलं आहे आणि हे छान चाळून घेऊया आपण आणि थोडंसं 5-10 मिनटं थंड होऊ देऊया. आणि वेट लॉस लाईक खरंच सर्वांनी, मला तर वाटतं की जंक फूड खाण्यामध्ये काहीच फायदा नाही. म्हणजे मी स्वतः खूप फूडी आहे, पण मी सांगते आहे की आता जर मी म्हणते की चला समोसा खाऊ तर नाही होत माझी इच्छा. जरी 3 आठवडे 4 आठवडे झाले मी सुरुवात केलेली आहे डायटिंगला, पण जर मी फक्त चहा जरी पिला तर मला गिल्ट फील होते, असं आहे. चला, आता आपलं सर्व रेडी आहे. चाट मसाला पण काढला आहे, लिंबूचा रस देखील काढलेला आहे. आता आपण बघा असे छान मूग झालेले आपण बनवूया सॅलड. सो सध्या मी एकच प्लेटसाठी करत होते, पूर्ण नाही करते आहे. चला आपण बनवून घेऊया. मी एक वाटी घेतली आहे छान मोठी आणि विल स्टार्ट. अशी वाटी घेतली, त्याच्यामध्ये ही पसरटची वाटी घेतली जरा, त्याच्यामध्ये थोडे मूग घातले आणि मग आपण त्याच्यानंतर खायला खूप झटपट होणारं हे सॅलड. फक्त आपल्याला काय करायचं आहे की रात्री भिजवून ठेवायचं आहे किंवा मार्केटमध्येही आपल्याला मूग किंवा सॅलडचे असे भेटून जातात. सो मी त्याच्यामध्ये घातली आहे काकडी, गाजर आणि कांदा देखील. कांदा ही वेट लॉससाठी खूप यूजफुल आहे. भरपूर घाला आणि कलरफुल खा. सो आता मी त्याच्यामध्ये घालते लिंबूचा रस. बघा, मस्त लिंबूचा रस. लिंबू तर हवंच हवं वेट लॉससाठी बाप. आणि त्याच्यानंतर घालते आहे चाट मसाला. भरपूर घालायचा, मस्त चव येते. चाट मसाला असला की मिठाची गरज नाही, मला असं वाटतं. आणि आता आपण याला छान मिक्स करून घेऊया. सो तेच हे लास्ट की चमच्याने इतकं छान मिक्स नाही होत. सो मग आपण त्याच्यावर एक प्लेट ठेवायची आणि बस लाईक शेक करायचं आणि रेडी आपलं सॅलड. तसं तुम्हाला पण काही क्वेरीज असतील की आपण कसा रूटीन ठेवावा सॅलडचा, तसं तुम्ही मला कमेंट करू शकता, मी सांगेन. आणि बढिया वाटतं आहे मला असं एक्सरसाइज वगैरे सर्व करून. खूप छान फील होतं आहे मला आणि मला वाटतं की तुम्हालाही तसंच फील व्हायला हवं. सो काही लागलं डाएट आणि यासाठी मला जस्ट कमेंट डाऊन करा. आणि आपलं हे सॅलड रेडी आहे. सो तुम्ही पण ट्राय करा, बनवून बघा, खा आणि पोटभर खा. हे पोटभर खाऊ शकतो आणि इतकं छान लागलं आहे. आवडलं तर लाईक करा, कमेंट आणि सबस्क्राईब.